आज मी जेवणार आहे व्हेज थाळी, ज्यामध्ये आहेत तांदळाच्या गरमागरम 2 भाकरी, उकडीचा हा मोदक, त्याच्यासोबत आहे हे वालाचं बिरडं, सुकं पिठलं त्यांनी थोडं दिलेलं आहे, आणि ही आहे कैरीची चटणी आहे. ॲक्च्युली ही खोबरं आणि कैरी आहे आंबट अशी, त्याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे, मिरची, थोडीशी साखर आणि मीठ. मस्त झालेली आहे. आईची आठवण आली. आमची आई असंच करते बरं का. बरं, आता वालाचं बिरडं टेस्ट करूया. आई पण अशीच चढते चटणी घरी. मस्त झाली आहे. नाही, मी चव नाही बघितले. नाही, खूपच छान आहे. हे वाल, त्याची भाजी सुकी केलेली आहे. खरंच खूप खूप सुंदर जेवण केलेलं आहे काकू. थँक्यू. मस्त. आता काय खाऊ? चटणी खाते जराशी भाकरी बरोबर. झुणका पण खाते हो. थांबा ना जरा, एकेकाची चव घेऊन तरी खाऊ दे. झुणका पण अप्रतिम झालेला आहे. आता खाऊया आपले मोदक, ज्याच्यामध्ये मी टाकणार आहे साजूक तूप. कोण नाही आमचा बोका वाट बघतोय कुणाचे मोदक खातात ते म्हणून. हे बघा, इथे एकदा ताट फिरवा. हे त्याच्या ताटातले त्याने खाल्ले, परत इथेच बसला. कपडे आता जाच. मी हा त्रास देऊ नको. मला खाऊ दे आता. आम्ही एक घास मामा टेस्ट तर करू दे. विहान इतका काम मोदक करतो ना. खरंच ह्याच्यामध्ये त्याने काजू घातलेत, बेदाणे घातलेत, मनुके घातलेत. हे बघा, थोडक्यात ड्रायफ्रुट्स मोदक केलेले आहेत उकडीचे. मस्त झालेलं आहे. लवकरच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आधी करून घेते माझा पोटोबा. तोपर्यंत तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत राहा, एन्जॉय करा, आणि नवीन नवीन पदार्थ तुम्हीही ट्राय करत राहा. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.